मी परत येईपर्यंत इथे असंच उभं राहायचं, खिळा ठोकल्यासारखं. अशी काय उभी आहेस ठोंब्यासारखी? घरात खूप कामं पडलेत, ती काय मी एकटीनं करायची? अगं चल आज चल. अगं अशी बघतेस काय? अगं चल ना. जाऊबाई बरोबर बोलतात, पक्की उंडगी आणि निगरगट्टे ही. आता मी एवढं बोलतेय तरी परिणाम शून्य. अगं हल ना. अगं चल. हो सासू काकू, मला कुठे नका नेऊ. सासूबाई म्हणाल्यात की मी येईपर्यंत इथून हलायचं नाही. हो ऐका ना माझं, मला सासूबाई ओरडतील हो. मी पाया पडते तुमच्या. छान सबबी सुचतात ग तुला. मी इथे तुझ्याशी प्रेमाने वागते तर तू मला सिंगा दाखवतेस. खऱ्याची दुनिया राहिली नाही ग बाई. चल चल आधी चल म्हटलं ना. चल. हो नका ना, ऐका ना माझं. तुझ्या शिक्षेचं मला सांगू नकोस. त्या शिक्षा आहेत ना तुला 5वीला पोचल्यात, त्यात काही नवल आहे. पण मी काय या घरात आता राबणार नाही एकटी. चल म्हटलं ना. चल. चल म्हटलं ना. अगं चल. अगं चल. अगं काय करतेस काकू? कसली ओढाताण सुरू आहे? अरे बघतोयस ना कशी डिम्म उभी आहे ती. अरे या घरात एवढी कामं पडली आहे, ती काय मी एकटीने इथे मरमर करायची? हिच्या नशिबात तर शिक्षा रोजच्याच असतात. नदीवर जा, पाणी आण, भांडी घास. पण माझ्या कधी उपयोगी पडणार आहे ही? हो नाही हो सासू काकू, मी कामाला कधीच नाही म्हणत नाही. पण आता सासूबाईंनी बाबाजींकडे जाता जाता सांगितलंय की इथून हलायचं नाही. मग सासूबाईंचा शब्द कसा मोडून ना मी? तू तरी नको ना असं वागूस काकू. काय करतेस हे? जीव घ्याल का सखूचा? काही दया माया आहे की नाही? तू तरी म्हणजे तुला पटतंय ना मी हिच्याशी चांगली वागते ते? मग हिचा छळ करण्याला जाऊन विचार ना जाब. मला कशाला ऐकवतोयस? मी ऐकतेच आहे. कोण कोण काय काय तारे तोडताय अकलेचे ऐकतेच आहे मी. पण सखू नव्हती तेव्हा तुम्ही एकट्यानंच सगळी कामं करायचात ना. मग आता ही एकटीनंच सगळी कामं करायची. मला घरात वाद आणि भांडणं नकोयत. नाहीतरी तमाशा करायची सवयच लागले तुम्हाला जाऊबाई. अहो प्रसंग काय ओढवलाय आणि तुमचं काय चाललंय? आजाहोंनी पुन्हा माझी बाजू घेतली. बाबाजी काय म्हणाले रमाई? सर्व साक्षी आहेत बाबाजी, सर्व साक्षी आहेत. दिगुवारे त्यांना आधीच सगळं दिसलं होतं. म्हणाले भयानक सावट आहे. पेढीवरून आता घरातल्या तिजोरीवर संकट आलेलं आहे. बाई मग आता काय करायचं? उपाय सांगितलं का त्यांनी? हो, सुवर्ण लक्ष्मी पूजन करावं लागणार आहे. सुवर्ण लक्ष्मी पूजन ते काय असतं? सुवर्ण लक्ष्मी पूजन काय असतं समजल समजल तुला. थोड्याच वेळात समजल. थांब तू. जय नागोजी बाबा. आलात काय? आणलंय काम होईल ना यानं? होय तर खात्रीन होईल. लय जालिम द्रव्य हाय हे द्रव्य. सोन्याचं सोनं आणि पित्याचं पितळ बाहेर पडत्या. भले शाबास. येतो बाबाजी. हे जे काय ते सुवर्ण लक्ष्मी पूजनासाठीच ना? हा भैर्या, हे द्रव्य म्हणजे आपल्या हुकुमाचा बाण आहे. बाण. हा तो कसा काय? तो कसा ऐक. मनोरमेच्या घरच्या समध्या बायकांना यांचं दागिनं घालून समोर बसवायचं. म्हणजे समधेवर का तिजोरीतले समधे दागिने. समधे दागिने सोन्याचे हवेत. बसिवला पुढं पुढं हे द्रव्य घ्यायचं असं पानानं त्या दागिन्यांवर असं 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 शिंपडायचं. शिंपडलं की या असल दागिने असतील त्यांनी काहीच होणार नाही.
दागिने जर खोट असतील तर मग ते काळे पांढरे पडतील. येतय का? ध्यानात येतय का? पण मनोरमाबाई मुलामा दिलेला दागिना थोडीच बाळगणार आहे. तोच तर काव आहे ना बाहेर्या. घटस्थापनेच्या दिवशी त्या सखूच्या पितळी दागिन्यांचं पितळ उघड पडणार आणि त्यांच्या घरातल्या समध्यांना पळता बुई थोडी होणार. आणि मनोरमेकडे नक्की किती सोनं आहे आणि आपल्याला ते कसं लागता येईल याचा बी आपल्याला अंदाज येईल. समजतंय का बाहेर्या? लय भारी आहे बाबाजी तुम्ही. सुवर्ण लक्ष्मी पूजन मनोरमेला करणार कंगाल आणि आपल्याला पावणार, भरभरून देणार आपल्याला. जय जिंगरोबा. जय जिंगरोबा. जिंगरोबाची किरपण आपले सोन्याचं दिस आलं. बैरू आहेस कुठं? जिंगरोबा जिंगरोबा. उमे, सारखी सारखी सखूची आठवण येते बघ. अगदी नटली असेल आज लाडूबाई. कशी साजिरी दिसत असेल नाही? उमे, सखूच्या सासरी घट बसवत असतील ना ग? अगदी लक्ष्मी दिसत असेल सखू. खरंय सासूबाई, माझ्या डोळ्यासमोर हे तेच चित्र उभं राहत आहे. किंवा पाय गे. खरंच देवी मातेच्या कृपेने सखूला असलेला सगळा त्रास निघून जाऊ दे. आई महालक्ष्मी, अंबे भवानी माता, आपल्या सखूला तिच्या सासरी सुखरूप आणि सुखाट ठेव. आमची सगळी पुण्यही सखूच्या वाट्याला जाऊ देत. तिला ऐश्वर्य आणि सुख शांती लागू दे. आमची लाडकी सखू सासरची लाडकी सून होऊ देत ग. आदि माये, आदि शक्ती, साऱ्या विश्वाची आई आहेस तू. आमच्या सखूला अखंड सौभाग्यवती होण्याचं वरदान दे. उत्तम गृहिणी, लाडकी पत्नी, लाडकी सून होण्याचे गुण दे. सगळं सगळं मंगल होऊ दे माते. हरि ओम. हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावह.
हे असं ओसंडून वाहणार सोनं या नागोजीच्याच ताब्यात हवं. जय जिगरोबा. जय जिंगरोबा. मारणार हो मारणार. हा नागोजी बाबा डल्ला मारणार हो सोन्याच्या या घबाडावर म्हणतो मी. बाप. आता आपण सुवर्णलक्ष्मीच्या पूजनाला सुरुवात करणार आहोत. ही मोठी भाग्याची, वैभवाची, समृद्धीची अशी पूजा आहे. हा, धंद्यामध्ये, उद्योगामध्ये बरकत आणणारी, संकट सावट दूर करणारी अशी पूजा असते. महालक्ष्मीची पूजा असते. होय बाबाजी. लक्ष्मी म्हणजे सोनं. सोन्याच्या रूपात आज देवी इथं आलीये, तेव्हा आपण आज विधिवत पूजा करूया. होय बाबाजी. मनोरमे, मला सांग, घरातलं समद दागिनं तुम्हा चौघींच्या अंगावर हाय ना? होय बाबाजी, पूर्ण तिजोरी रिकामी केली आम्ही. सगळे दागिने घातलेत. हा, अय्यो, तिजोरी आहे की खाण? सोन्याची म्हणतो मी. किती हे सोनं. बाप. तर आज इथं दिगूच्या हातून हे लक्ष्मीपूजन होईल. दिगू, बाळा ये इकडं आणि आम्ही सांगतो तसं कर. हो बाबाजी. तुम्ही बी बसून घ्या. बसा. आज पुन्हा लग्नाचं असं वाटतंय. वातावरण अगदी मंगल आहे आणि सगळे नटलेत. ही सखू खरंच खुळी आहे. एकतर खुळ्यासारखी हसत राहते, नाहीतर रडत राहते. असं प्रसन्न वातावरण रोजचं असेल घरात तर किती बरं वाटेल. सखूच्या चेहऱ्यावर किती निरागस आनंद आहे. आज तरी कोणी काहीतरी खुसपट काढून तिला बोलू नये, रडवू नये. माझे आहो सुवर्ण लक्ष्मी पूजन करणार. किती छान. पण एक लक्षात ठेवा, या सुवर्ण लक्ष्मीची पूजा म्हणजे मोठं कठीण, कठोर काम आहे. कडक काम आहे लक्ष्मीचं. हा, ही साधारण पूजा नाही. यामध्ये जरा भी हायगाय झाली तरी भडका उडल. या सोन्यामध्ये जरा जरी खोट असली तरी सत्यानाश होईल, सर्वनाश होईल तुमचा. होय बाबाजी, पण अशी कशी खोट असेल? आमच्याकडचे सगळे दागिने अस्सल सोन्याचे आहेत. ते ठावायचं आहे मला. खोटे दागिने दडपून पुढे गेले असतील लग्नात. पण खातर जमा करायला हवी. कसं आहे, तुमच्या अंगावरच्या दागिन्यात जरा जरी खोट असली तरी सुवर्ण लक्ष्मीचा नुसता अपमान होत नाही, तिचा कोप होतो. आणि त्यो परवडणार नाही आपल्याला. म्हणून सांगतोय, 4 वेळा खात्री करून घ्या. होय, बरोबर आहे तुमचं बाबाजी. पण मी पुन्हा खात्रीनच सांगते, सगळं सोनं अस्सल सोनं आहे. मग काय हरकतच नाही. दिगू,
सुवर्णलक्ष्मी या चौघींच्या रूपात इथं आलेली आहे. आता आपण पूजेला सुरुवात करू. जी बाबाजी. ओम पेटव घे. आज मला खूप खूप आनंद झालाय रे विठुराया. म्हणजे मला दागिन्यांचं कौतुक नाही, पण विठुराया आज मला तुझ्या कृपेमुळे घरच्या बायकांमध्ये बरोबरीचा मान मिळतोय. कुणीही ओरडत नाही. छान वाटतंय. अश्वदायी गोदायी धनदायी महाधने धनं मे जोषतां देवी सर्वकामांश्च देहि मे. पुत्र पौत्र धनं धान्यं हस्तश्वादी गवेरथं प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु माम्. काय कुठे काय नजर हटत नाहीये तुमची. अयो काय बोलताय काय हो तुम्ही. म्हणतो मी मग दसकलात कशाला? दागिने बघून नियत बदलली की काय? आणि हे काय चेहरा का चिंताग्रस्त दिसतोय तुमचा? डोक्यात काय विचार चालू आहे वाटतं, कुठली तरी योजना? अयो पाप पाप संशय घेता काय हो माझ्यावर? अहो मनोरमा बाईंचं मीठ खाल्लंय हो मी. हो मग नीट ठेवा हो लक्ष. आमचं पण तुमच्यावर असतंय की हो नीट लक्ष. अगदी पूजा मांडले मोठी, पण पूजा झाली रे झाली की पुन्हा सगळे दागिने महामायेच्या तिजोरीत जाणार. जय झिंगरोबा. जय झिंगरोबा. दिगू हे जल घे. आता हे जल तुला या चारही सुवर्णलक्ष्मींच्या अंगावर तुला शिंपडायचंय, त्यांच्या दागिन्यांवर शिंपडायचंय. हे साधं सुद्धा जल नाही बर का, झिंगरोबानं सिद्ध केलेले जल आहे. हा झिंगरोबांनी समाधी घेण्याच्या आधी हे जल मला दिलेलं. हे जल चमत्कारिक जल आहे. हे साधे सुधे प्रसंगी वापरत नाही, विशेष प्रसंगी आणि खास भक्तांसाठी फक्त आम्ही वापरतो. या जलामुळे वैभवाची अनेक पटीनी वृद्धी होते. दिगू आता हे जल प्रत्येक दागिन्यावर शिंपड. भैरू त्यातलं एक पान दे त्याला. आली 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 घटका समीप आली हो.
आगीचा भडका उडण्याची म्हणतो मी पाप. ॐ महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. महादेव्यै च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. अचानक माझ्या मनात ही अशी कालवा कालव का होते हे उगाचच. सकुने लग्नाचे दागिने घातले होते ना ते नकली आहे तो. दाम्यानं आणलेली बातमी खरी आहे की खोटी आता कळल.